तर नमस्कार, मी श्रावण मिरगल. आजचा माझा व्हिडिओ बनवण्याचं कारण वेगळं आहे. कारण आज मी एका मूव्हीवरून रिव्ह्यू देणार आहे. अशी मी कधीच कुठली व्हिडिओ बनवली नाही आहे. बनवत सुद्धा नाही जास्त. पण मला बनवावी लागते कारण विषय महाराजांचा आहे. म्हणजे नुकतेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित राजा शिवाजी, रितेश देशमुख निर्देशित या मूव्हीचा ट्रेलर लॉन्च झाला आणि त्यानंतर खूप सारा सपोर्ट, खूप सारा प्रेम भेटलेला आहे. पण सोबतच काही निगेटिव्ह कमेंट्स, काही निगेटिव्ह लोकंसुद्धा बोलत आहेत. कारण काही लोकांचं असं म्हणणं आहे, कुठल्या अँगलने रितेश देशमुख सर महाराज वाटतायत नाही का? त्यांचा आवाजसुद्धा मॅच होत नाहीये. एक कोणतरी तगडा कलाकार घ्यायला पाहिजे होता. तर माझं फक्त त्या निगेटिव्ह कमेंट करणाऱ्यांना हेच प्रश्न आहे, की तुम्ही महाराजांना पाहिलंय का? नाही का? किंवा तुम्ही महाराजांचा आवाज ऐकलाय का? आपण कोणी, तुम्ही आम्ही कोणीच महाराजांचं प्रत्यक्ष दर्शन घेतलं नाही. तर आपण कमेंट करणारे कोण नाही का? कोणतरी एक प्रामाणिक प्रयत्न करतोय. एक प्रामाणिक भूमिका रितेश सरांनी छत्रपती शिवाजी महाराजांवरती पिक्चर बनवण्यासाठी आपल्या आयुष्यातले 23 वर्ष हा स्वप्न बघितलेला आहे. जवळ-जवळ 10 वर्ष ती भूमिका साकारण्यासाठी अभ्यास केलेला आहे, तयारी केलेली आहे आणि त्यानंतर तो मूव्ही बनवलेला आहे. त्याच्यामागे किती कष्ट आहेत ते त्यांची त्यांनाच माहिती असतील. आपण फक्त एक निगेटिव्ह कमेंट करून जातो. पण त्यांनी केलेल्या सर्व मेहनतीचा आपण कोणीच विचार करत नाही. माझं त्या निगेटिव्ह लोकांना हेच म्हणणं आहे, की तुम्ही फक्त 4थीच्या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र वाचलं, तेव्हा जो पुस्तक बंद केला, तो तुम्ही पुन्हा कधी उघडलाच नाहीत. तुम्हाला दुसऱ्यांना नावं ठेवण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र वाचणं गरजेचं आहे. मी एक कीर्तनकार आहे. कीर्तनाच्या माध्यमातून सुद्धा मी महाराजांचं चरित्र लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करत असतो आणि तसंच रितेश देशमुख सरांनी या मूव्हीच्या मार्फत लोकांपर्यंत तो चरित्र, ती कथा, त्यांचं महत्त्व लोकांपर्यंत पोहोचावं हाच एक प्रयत्न केलेला आहे. आणि गेल्या काही शोमध्ये मला असं वाटतं बिग बॉसच्या शोमध्ये त्यांनी हे सुद्धा सांगितलेलं आहे. हा चित्रपट किंवा मी ही भूमिका, छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका मी महाराज म्हणून नाही तर मी एक त्यांचा मावळा समजून केलेली, असं त्यांनी म्हटलेलं. मग आपण का त्यांना नावं ठेवतोय नाही का? महाराज कोणीच बनू शकत नाही. पण त्यांनी ही साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आपण त्यांचे पाय न खेचता, आपण आपल्या मराठी माणसांचे पाय न खेचता, आपण त्याला सपोर्ट केलं पाहिजे. आपण त्यांना साथ दिली पाहिजे. तर येत्या 1 मे 2026 ला हा चित्रपट पूर्ण महाराष्ट्र नव्हे तर पूर्ण भारतभर प्रदर्शित होणार आहे. तर सर्वांनी हा पिक्चर बघायला जा. मी माझ्या सर्व कुटुंब, सर्व फॅमिलीला घेऊन जाणार आहे. तुम्ही सुद्धा घेऊन जा. रामकृष्ण हरी.